मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यामध्ये सरकारी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती आणि ती बैठक निष्फळ ठरली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवलेला आहे। आपण सध्या आहोत JNPT पळसपे या मार्गावरती, जो रस्ता JNPT वरून नवी मुंबईकडे वळतो आणि त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाज जो आहे पूर्णपणे जल्लोषामध्ये आपल्याला उत्साहात या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात इथे जनता जी आहे, मराठा समाज जो आहे रस्त्यावरती उतरलेला आहे, त्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे हार आणलेला आहे। त्यांच्या स्वागतासाठी क्रेन असतील, त्यामधून फुलांची उधळण त्यांच्यावरती केली जाणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या तयारीसाठी इथे आपल्याला सर्व जे मराठा समाज आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। जर का पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जो लोंढा आहे मराठा समाजाचा तो मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मात्र मुंबईत येण्यासाठी बंदी घातलेली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा हा मुंबईमध्ये वळवलेला आहे। आज रात्री ते वाशीमध्ये मुक्काम करणार आहेत। आपल्यासोबत काही मराठा समाजातील नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, आज तू या ठिकाणी आलेला आहेस, काय नेमकी भावना आहे तुझी? मनोज जरांगे पाटील आता मुंबईमध्ये येण्यासाठी निघालेले आहेत। पहिली गोष्ट तर मनोज जरांगे यांना इथं येण्यापासून कोणी अडवू शकत नाही, तेवढी कोणाची हिंमत सुद्धा नाही। सरकारने ह्या गोष्टीची गांभीर्याने घ्यावी आणि आम्ही सकाळपासून इथं सर्व आलेलो आहे। जसं की त्यांनी एक संकल्प केला की आपल्या गावाहून जे माणसं येणार आहेत त्यांना चपात्या भाकऱ्या ज्या लागतील त्या आम्ही इथं पुरवायसाठी आलेलो आहे। आम्ही सकाळी आमच्या कर्मनगरीमधून आम्ही सर्वांना चपात्या भाकरी घेऊन आलेलो आहे। आता जे इथं बांधव येतात त्यांना सर्वांना आम्ही चपात्या भाकरी पुरवतोय। मात्र मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावलेली आहे, मुंबईमध्ये येण्यास त्यांना बंदी घातलेली आहे। काय सांगशील यावरती? याच्यावर मी एक बोलतो, जरांगेंना कोणीही अडवायचा प्रयत्न करू नका, याच्यानं काही निष्फळ होणार नाहीये। मराठा समाज हा आता कोटीने आलेला आहे आणि कोटी पुढे कोणी काहीच करू शकत नाही। पाहायला गेलं तर मराठा समाजाला आता कोणीच अडवू शकत नाही। मराठा समाज हा कोटीने आलेला आहे, आम्ही आमचं आरक्षण घेऊनच राहणार, ही जी भावना आहे ती आता मराठा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम TV, पनवेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।